in this session I am going to explain constructors in C++. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर म्हणजे आपण नॉर्मली C++ मध्ये क्लास क्रिएट करतो. क्लास कशासाठी क्रिएट करतो आपण? व्हॉट इज द पर्पज ऑफ क्रिएशन ऑफ क्लास हियर? क्लास इज अ यूजर डिफाइंड डेटा टाइप. समजा आपल्याला स्टुडंट रिप्रेझेंट करायचं. स्टुडंट हे काय आहे? स्टुडंट इज अ ऑब्जेक्ट. तर स्टुडंट ऑब्जेक्टला जर सपोज तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे तर देअर आर मल्टिपल स्टुडंट्स and to represent similar kind of objects we create a class. Class काय? Class is a blueprint to represent similar kind of objects. तर आता इथे आपण एक क्लास क्रिएट केला, सपोज क्लास स्टुडंट. आता याच्यामध्ये काय डेटा मेंबर्स असणार आहेत? व्हॉट आर द डेटा मेंबर्स इन दिस क्लास? लाईक रोल नंबर इज देअर, नेम इज देअर. ओके, 2 डेटा मेंबर्स वी विल टेक हियर, इंट RNO and second one is name. suppose character name of 20. आता नेम ऑफ 20 का लिहिलं? तर इट विल बी अ स्ट्रिंग. तर स्ट्रिंग रिप्रेझेंट करण्यासाठी C++ मध्ये आपल्याला कॅरेक्टर ॲरे यूज करायचा. अँड सो वी हॅव क्रिएटेड हिअर 2 डेटा मेंबर्स हिअर. लाईक फर्स्ट वन इज रोल नंबर, सेकंड वन इज नेम. तर ईच अँड एव्हरी स्टुडंट विल हॅव रोल नंबर अँड नेम. ओके, दॅट्स वाय दीज आर जस्ट ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स म्हणू शकता, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू शकता, डेटा मेंबर्स म्हणू शकता. ओके, नाव आपल्याला जर या डेटावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे तर आपण काय करणार आहे? वी विल राईट मेंबर फंक्शन्स देअर. तर मेंबर फंक्शन्स नॉर्मली आपण काय घेतो? पब्लिक. आणि बाय डिफॉल्ट क्लासचे मेंबर काय असतात? प्रायव्हेट. बाय डिफॉल्ट प्रायव्हेट. बाय डिफॉल्ट म्हणजे इथे तुम्ही काही लिहिलेलं नाही आहे, तर याचा अर्थ काय? ते असणार आहेत प्रायव्हेट. आणि जर तुम्ही पब्लिक म्हणजे काय? इट इज ॲक्सेसिबल एव्हरीवेअर. आउटसाईड क्लास आपण जर काही ॲक्सेस करू शकतो आहे क्लासचे तर दोज आर दी पब्लिक मेंबर्स. तर नॉर्मल आपली प्रॅक्टिस काय असते की डेटा मेंबर्स असतात ते आपण घेणार आहे प्रायव्हेट आणि मेंबर फंक्शन्स आपण घेणार आहे पब्लिक. आता मेंबर फंक्शन्समध्ये इन द प्रिव्हियस सेशन वी हॅव सीन वी कॅन राईट गेट डेटा, डिस्प्ले, लाईक दिस. आता गेट डेटा म्हणजे काय की स्टुडंटबद्दलचा डेटा जर समजा तुम्हाला ॲक्सेप्ट करायचा आहे तर हे तर डायरेक्टली आउटसाईड ॲक्सेसिबल नाही आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय लिहिणार? मेंबर फंक्शन्स. ओके, तर मेंबर फंक्शन टू ॲक्सेप्ट डेटा अबाउट दॅट स्टुडंट, दॅट इज गेट स्टुडंट किंवा गेट इन्फो. यू कॅन राईट देअर ॲक्सेप्ट एनी टाईप ऑफ नेम यू कॅन गिव्ह हिअर. तर आता समजा इथे लिहिलं मला गेट करायची इन्फॉर्मेशन, तर आय विल राईट लाईक वॉइड गेट डेटा. आणि मग याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहे की लाईक सी आउट एंटर स्टुडंट रोल नंबर, सी इन रोल नंबर, एंटर नेम, सी इन नेम, लाईक दिस. मग आता याच्याऐवजी गेट डेटाच्या ऐवजी एक नवीन कॉन्सेप्ट आहे C++ मध्ये, दॅट इज अ कन्स्ट्रक्टर. अँड दॅट इज मीन्स इन्स्टेड ऑफ गेट डेटा यू कॅन यूज अ कन्स्ट्रक्टर. दिस इज द फर्स्ट पर्पज ऑफ युजिंग कन्स्ट्रक्टर. गेटिंग म्हणजे कन्स्ट्रक्टर यूज कशाला करायचे? तर आपल्याला काही इन्फॉर्मेशन स्टुडंटची ॲक्सेप्ट करायचे. तर ॲक्सेप्ट म्हणजे इनिशियलाइज. Initialize means what? कि I just want to initialize roll number and name. Then there you can use a constructor concept. Instead of get data we are going to write constructor. एवढं लक्षात ठेवायचं. आता मग आता का कन्स्ट्रक्टर लिहायचा? व्हॉट इज द पर्पज ऑफ रायटिंग कन्स्ट्रक्टर इन अ क्लास? तर आपण जर गेट डेटा लिहिला तर काय करावं लागतं? आपण जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करेल क्लासचा तेव्हा एक्सप्लिसिटली आपल्याला हा गेट डेटा फंक्शन हे आपल्याला कॉल करावं लागतं. एक्सप्लिसिटली म्हणजे आपण हे ऑलरेडी सगळं लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की समजा मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला स्टुडंट क्लासचा, तर स्टुडंटला मला इनिशियल व्हॅल्यूज असाईन करायच्यात सपोज. म्हणजे एका पर्टिक्युलर स्टुडंटचा रोल नंबर आणि नेम आपल्याला सेट करायचा आहे. तर आपण नॉर्मली काय करतो? वी राईट अ गेट डेटा आणि गेट डेटा किंवा ॲक्सेप्ट ऑर यू कॅन कॉल इट ॲज अ रीड एनिथिंग. तर त्या टाईपचं फंक्शन लिहितो आपण नॉर्मली आणि ते कॉल करतो. आत्तापर्यंतचा आपला अप्रोच असा आहे की वी विल राईट अ फंक्शन लाईक गेट डेटा, वी विल क्रिएट वन ऑब्जेक्ट इन मेन लाईक स्टुडंट OBJ किंवा S1 काही पण म्हणा, आणि नंतर आपण काय करणार आहे? obj.getData असं कॉल करणार आहे. आणि इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन राईट अ कन्स्ट्रक्टर. आता पर्टिक्युलर पर्पज काय आहे कन्स्ट्रक्टरचा आणि डेफिनिशन काय आहे? तर कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास. आता गेट डेटा काय आहे? इट इज अ मेंबर फंक्शन. पण कन्स्ट्रक्टरला काय म्हणणार आहे आपण? स्पेशल मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास विच इज हॅविंग सेम नेम ॲज अ क्लास नेम. आत्ता गेट डेटा असं आपण फंक्शनला नेम दिला आहे, त्याच्याऐवजी आपण नेम काय देणार आहे? क्लास नेम देणार आहे. म्हणजे फंक्शनचं नेम असणार आहे स्टुडंट, लाईक दिस. नाव दिस इज अ कन्स्ट्रक्टर, बट देर इज वन रिस्ट्रिक्शन इन कन्स्ट्रक्टर, दॅट constructor is a special member function of a class
विच इज हॅविंग सेम नेम ॲज अ क्लास नेम बट विच इज नॉट हॅविंग एनी रिटर्न टाईप. नॉट हॅविंग एनी रिटर्न टाईप, नॉट इवन वॉइड. नॉर्मली आपण जर फंक्शनमधून आउटसाईडला काही पास करत असेल तर त्याचा रिटर्न टाईप आपण इथं मेन्शन करतो बिफोर फंक्शन नेम वाईल रायटिंग अ मेंबर फंक्शन. किंवा कुठलंही फंक्शन लिहिताना आपला सिंटॅक्सच आहे की रिटर्न टाईप फंक्शन नेम आर्ग्युमेंट्स, दॅट टाईप दिस इज द सिंटॅक्स ओनली. ओके, मग आता इथे आपण काय करणार आहे की इथे आपल्याला कन्स्ट्रक्टर लिहायचं आहे. तर वी विल राईट कन्स्ट्रक्टर ऑलवेज इन अ पब्लिक सेक्शन. नॉर्मली हे पण लक्षात ठेवायचं की पब्लिक सेक्शनमध्ये आपण कन्स्ट्रक्टर लिहिणार आहे आणि कन्स्ट्रक्टरचा मेन पर्पज आहे टू इनिशियलाइज द डेटा मेंबर्स ऑफ अ क्लास. इनिशियलाइज म्हणजे या रोल नंबर आणि नेमला इनिशियल व्हॅल्यू सेट करणं, दॅट इज द मेन पर्पज ऑफ कन्स्ट्रक्टर. मग सेकंड थिंग, कन्स्ट्रक्टर व्हॉट, कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास विच इज हॅविंग सेम नेम ॲज अ क्लास नेम. मग आपण सेम नेम देऊया कन्स्ट्रक्टरला. इट इज अ मेंबर फंक्शन म्हणजे इथे येणार आहे ब्रॅकेट बिकॉज इट इज अ फंक्शन अँड इट विल नॉट हॅव एनी रिटर्न टाईप, नॉट इवन वॉइड. म्हणजे वॉइड पण रिटर्न टाईप आपल्याला मेन्शन करायचा नाही आहे. आपण कन्स्ट्रक्टरमधून आउटसाईडला रिटर्न करणार पण नाही, रिटर्न स्टेटमेंट आपण लिहिणार पण नाही आहे कन्स्ट्रक्टरमध्ये आणि तरीही आपल्याला इथे वॉइड पण लिहायचं नाही आहे. कळालं? दिस इज अ कन्स्ट्रक्टर. नाव आता याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार? आता इथून पास काही केलं आहे का? पास काही केलेलं नाही आहे. तर आपण एकतर काय करू शकतो की रोल नंबर आणि नेमला एक तर रोल नंबरला 0 व्हॅल्यू आणि नेमला ब्लँक व्हॅल्यू असं सेट करू शकतो इनिशियली. का बरं? का तर इथं याचा पर्पज असा आहे की दिस इज नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. म्हणजे इथून तुम्ही काही पास करणार नाही आहे. तर आयदर तुमच्याकडे 2 सोल्युशन आहेत की एक तर तुम्ही सी आउट सी एन स्टेटमेंट यूज करून याच्यामध्ये ॲक्सेप्ट करा. पण नॉर्मली काय करतात मी सांगते, कन्स्ट्रक्टरमध्ये काय करतात की एक कन्स्ट्रक्टर असा लिहितात की ज्याला तुम्ही हे आर्ग्युमेंट्स पास करणार आहे, लाईक रोल नंबर आणि नेम तुम्ही पास करणार आहे. कळतं आहे? मग आता इथे आपण पास काहीच नाही केलं तर काहीच नाही केलं तर याला म्हणणार आहेत डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, कन्स्ट्रक्टरचे पण टाईप्स आहेत. म्हणजे कन्स्ट्रक्टर तुम्ही असा एक लिहिणार आहे, सेकंड कन्स्ट्रक्टर तुम्ही लिहिणार आहे की ज्याला तुम्ही समथिंग पास करणार आहे. ओके, लाईक यू विल पास देअर रोल नंबर अँड नेम. थर्ड कन्स्ट्रक्टर तुम्ही काय एनी अदर लिहू शकता. म्हणजे असे मल्टिपल टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्टर्स आर देअर. मग आत्ता करंटली आपण काय बघतोय की व्हॉट इज एक्झॅक्टली द कन्स्ट्रक्टर फर्स्ट. Constructor is a special member function of a class which is having same name as a class name, which is not having any return type, not even void. Getting? एवढं कळालं? नाव नेक्स्ट पॉईंट. आता याच्यामध्ये तुम्हाला रोल नंबर आणि नेमला काही व्हॅल्यू सेट करायचे. तर मी काय म्हटलं की 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही सी आउट आणि सी इन करू शकता. म्हणजे सी आउट एंटर रोल नंबर, मग सी इन RNO, सी आउट एंटर नेम आणि सी इन नेम. असं आपली नॉर्मल प्रॅक्टिस राहिली आत्तापर्यंत गेट डेटामध्ये लिहिण्याची. पण आपण तसं याच्यामध्ये करणार नाही आहे कन्स्ट्रक्टरमध्ये. कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काय करणार आहे की जेव्हा आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लिहिल, डिफॉल्ट म्हणजे काय, नो आर्ग्युमेंट, हे लक्षात ठेवायचं. इथे आपण काही पास केलं आहे का? काहीच नाही. मग याला आपण काय म्हणणार आहे, नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. यालाच अजून एक वर्डिंग आहे की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. कळतंय? याला 2 नेम्स आहेत, एक तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर किंवा नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. काही म्हणा, आपण याला काही पास करतच नाही आहे ना. मग पास नाही करत तर मग याचा उपयोग काय? तर सी कन्स्ट्रक्टरचा मेन पर्पज काय सांगितला मी की कन्स्ट्रक्टर इज यूज टू इनिशियलाइज द डेटा मेंबर्स ऑफ अ क्लास. म्हणजे यांना इनिशियल व्हॅल्यू तुम्हाला सेट करायचे, दॅट इज द मेन पर्पज. रोल नंबर आणि नेम जे त्याला इनिशियल व्हॅल्यू जी असणार आहे ती कधी सेट करणार आहे आपण, कधी रिक्वायरमेंट असणार आहे की जेव्हा आपण याचं एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार. कारण जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार, लाईक सपोज देर इज अ मेन, आपण मेन पण लिहूया, लाईक वॉइड मेन और इंट मेन, यू कॅन राईट एनिथिंग. वॉइड मेन लिहिलं. आता इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया आपण कन्स्ट्रक्टर सॉरी या क्लासचा. या क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार, स्टुडंट S1 लाईक दिस. असं आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार लाईक S1 इक्वल टू काही लिहायचं नाही आपल्याला करंटली. असं आपण नॉर्मली ऑब्जेक्ट क्रिएट करतो, स्टुडंट S1 असं आपण नॉर्मली ऑब्जेक्ट क्रिएट करतो. आणि ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर मेमरीमध्ये काय होणार आहे की जेवढे डेटा मेंबर्स आहेत लाईक रोल नंबर आणि नेम ते त्याच्यासाठी मेमरी अलोकेट होईल. म्हणजे S1 कसं असणार आहे तुमचं मेमरीमध्ये, इट विल हॅव 2 व्हॅल्यूज, रोल नंबर असणार आहे आणि त्याच्याकडे काय असणार आहे, नेम पण असणार आहे. मग आता करंटली इनिशियल व्हॅल्यूज काय असतात, C++मध्ये गार्बेज व्हॅल्यूज असतात जेव्हा तुम्ही इनिशियलाइज नाही करत. मग आता जर मला ह्या पर्टिक्युलर S1चा रोल नंबर आणि नेम याला व्हॅल्यूज सेट करायच्या तर माझ्याकडे 2 ऑप्शन. आधीचा ऑप्शन काय होता की आपण गेट डेटा वापरू शकत होतो.
पण आताचं ऑप्शन काय आहे की आपण कन्स्ट्रक्टर लिहिणार आहे त्याच्यासाठी. मग जर मला पर्टिक्युलर स्टुडंटचा रोल नंबर आणि नेम पास करायचा आहे, म्हणजे लाईक रोल नंबर इज 1 अँड नेम इज राम, असं काहीतरी मला पास करायचं आहे, तर पास करताना तुम्हाला एक इथं आर्ग्युमेंट्स लिहावे लागतात. हे कळतं आहे. जर मी इथून पास करायचं आहे मला, लाईक आय जस्ट वॉन्ट टू पास रोल नंबर अँड नेम, समजा रोल नंबर आहे 1 आणि नेम आहे लेट राम, असं जर मी लिहिलं तर याचा अर्थ काय की मी तो ऑब्जेक्ट पास क्रिएट करतानाच सम व्हॅल्यूज पास करते. कळतं आहे का हे? नाहीतर मला काय करावं लागलं असतं की एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ह्याला व्हॅल्यूज सेट करण्यासाठी आपण जसं प्रिव्हियस सेशन्समध्ये गेट डेटा किंवा ॲक्सेप्ट लिहायचो, तर तसं तुम्ही लिहायचं आणि S1 डॉट गेट डेटा कॉल करायचा. जेव्हा तुम्ही S1 डॉट गेट डेटा कॉल करणार तेव्हा या रोल नंबर आणि नेमला व्हॅल्यू सेट होईल. कळतं आहे का? S1 डॉट गेट डेटा म्हणल्यावर मग रोल नंबर आणि नेमला व्हॅल्यू सेट होईल. पण मला आत्ता काय रिक्वायरमेंट आहे की आय जस्ट डोंट वॉन्ट टू यूज दॅट गेट डेटा, आय एम गोइंग टू यूज हिअर कन्स्ट्रक्टर आपण यूज करणार. मग कन्स्ट्रक्टर कॉल कधी होतो, आता हे मेन थिंग आहे. वेनेवर वी क्रिएट एनी ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास देन कन्स्ट्रक्टर विल बी कॉल्ड ॲटोमॅटिकली. कळतं आहे? म्हणजे कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिकली कॉल होणार आहे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. मग इथे मी ऑब्जेक्ट क्रिएट केला तेव्हा ॲटोमॅटिकली हा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. आता हा कधी होईल? जेव्हा तुम्ही काहीच आर्ग्युमेंट्स पास नाही करत आहे तेव्हा, की कारण हा कन्स्ट्रक्टर काही घेतो आहे का आर्ग्युमेंट्स? नाही घेते. म्हणजे तुम्ही जेव्हा काही पास नाही करत आहे तेव्हा ॲटोमॅटिकली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ऑलवेज कॉल होतो. मग तिथे ब्रॅकेट लिहायची पण गरज नाही. तेव्हा तुम्ही काही पास नाही करत आहे तेव्हा ॲटोमॅटिकली काय होईल, हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाला. आता S1 हा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आपण. मी काय म्हटलं की S1 ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यावर मेमरीमध्ये असं स्ट्रक्चर क्रिएट होईल आणि नंतर अजून काय होईल की व्हेनेवर ऑब्जेक्ट इज क्रिएटेड ॲटोमॅटिकली द कन्स्ट्रक्टर विल बी कॉल्ड. मग कुठला कन्स्ट्रक्टर कॉल करायचा ते कसं कळतं की याच्यामध्ये तुम्ही समोर ब्रॅकेट लिहून सम आर्ग्युमेंट्स जर पास केले असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी एक वेगळा कन्स्ट्रक्टर लिहावा लागेल. म्हणजे तुम्ही एनी नंबर ऑफ कन्स्ट्रक्टर्स इन अ सिंगल क्लास लिहू शकता. आपण एक फंक्शन ओव्हरलोडिंग कॉन्सेप्ट बघितला आहे C++मध्ये. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय? मीन्स मल्टिपल फंक्शन्स हॅविंग सेम नेम इन अ सिंगल क्लास असे असतील, म्हणजे मेंबर फंक्शन्स, देन दॅट इज अ फंक्शन ओव्हरलोडिंग. म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग जर तुम्ही क्लासच्या आतमध्ये पण करू शकता, बाहेर पण करू शकता. विदाउट क्लास पण आपण फंक्शन ओव्हरलोडिंग कॉन्सेप्ट अचीव करू शकतो. मल्टिपल फंक्शन्स हॅविंग सेम नेम बट डिफरंट आर्ग्युमेंट्स, दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन ओव्हरलोडिंग. मग जर हे पण काय एक फंक्शनच आहे ना, आपण जे लिहितो कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल फंक्शन. ओके, तर मी सेम नेमचा अजून एक कन्स्ट्रक्टर लिहू शकते स्टुडंट. मग मी काय करणार आहे, एक कन्स्ट्रक्टर लिहिला माझा समजा की तो आहे नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. तर दुसरा मी एक कन्स्ट्रक्टर लिहिणार आहे की ज्याला मी रोल नंबर आणि नेम पास करणार आहे. कळतं आहे? असं लिहू शकतो आपण. मग म्हणून त्यांनी काय केलं की आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये नॉर्मली C इन C आउट लिहिणार आहे का? नाही. तर आपण काय करणार आहे की जेव्हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आपण लिहिणार तेव्हा त्याच्यामध्ये इनिशियल व्हॅल्यू लाईक समजा एखादी व्हॅल्यू इन डेटा टाईपचा आहे एखादा मेंबर, तर त्याला आपण इनिशियल व्हॅल्यू 0 सेट करणार. लाईक नेम, आता नेममध्ये आपण लाईक ब्लँक टाकणार, नेम नथिंग, असं आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये नॉर्मली करणार आहे. कळतं आहे? म्हणजे आपण C इन C आउट लिहिणार का? नाही. तर मग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये तुम्ही नॉर्मली काय करू शकता की एक रोल नंबर सेट करू शकता, लाईक रोल नंबर इज 0 आणि नेमला व्हॅल्यू आपण सेट करूया लाईक ब्लँक नथिंग. पण असं आपण करू शकतो का? स्ट्रिंग आपण डायरेक्टली असाईन नाही करू शकत, म्हणून आपण काय यूज करतो तिथे strcpy. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, वी आर यूजिंग देअर strcpy. मग हे करायचंच कशाला? बरोबर आहे ना, आपल्याला ब्लँकच व्हॅल्यू द्यायची तर करायचं कशाला? पण एक कॉन्सेप्ट आहे म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर एक्झॅक्टली काय असतो. strcpy इज अ फंक्शन, बिल्ट इन फंक्शन प्रेझेंट इन string.h हेडर फाईल. हे कशामध्ये? string.h हेडर फाईलमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला ती फाईल पण इन्क्लूड करावी लागेल. एच शुड बी स्मॉल. आता मी काय करू शकते, strcpy इथे लिहिणार आहे मी नेम आणि इथे लिहिणार आहे ब्लँक. आता असं वाटेल की याचा यूज काय? मग पण आपल्याला असं यूज असतो कधी कधी की जेव्हा तुम्ही अशा टाईपनं ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे तेव्हा ॲटोमॅटिकली काय होतं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. समजा मी इथे लिहिलं असतं की लाईक 5, लेट आय हॅव रिटन हिअर 5 आणि strcpy इथं लिहिलं मी नेम कॉमा आणि इथे काहीतरी एक इनिशियल व्हॅल्यू मी सेट करून दिली लाईक ABC इज द नेम ऑफ द स्टुडंट. आता या केसमध्ये काय होईल की
या केसमध्ये तुम्ही S1 जेव्हा क्रिएट करताल तर ॲटोमॅटिकली त्याचा रोल नंबर काय सेट होणार आहे 5 आणि नेम सेट होणार आहे ABC. हे कळतं आहे. म्हणजे जर तुम्ही आर्ग्युमेंट्स पास नाही केले तर कुठल्या कन्स्ट्रक्टर कॉल होतो तर डिफॉल्ट ऑर नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. सिम्पल आहे ना. यू नो मेथड ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हरलोडिंग माहिती आहे. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय, मल्टिपल फंक्शन्स हॅविंग सेम नेम बट डिफरंट आर्ग्युमेंट्स. मग आता त्या फंक्शन ओव्हरलोडिंगमध्ये पण काय होतं की जे फंक्शनचं नेम तुम्ही सेम वापरलं पण आर्ग्युमेंट काय पास करता त्याच्यावरती डिपेंड करतं की कुठलं फंक्शन कॉल होणार आहे. मग सेम इथं होतं आहे की तुमचं आता या S1ला तुम्ही काही आर्ग्युमेंट्स पास केलेच नाही ऑब्जेक्ट क्रिएट करताना, तर इथे कुठलं फंक्शन कॉल होणार आहे किंवा हाच कन्स्ट्रक्टर कॉल होईल, कंपल्सरी नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. मग अजून एक कन्स्ट्रक्टर तुम्हाला असा लिहावा लागेल की जो आर्ग्युमेंट घेतो. कळालं? जो आर्ग्युमेंट घेतो आणि दॅट टाईप ऑफ कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड ॲज अ पॅरामेट्राइज्ड कन्स्ट्रक्टर. 3 टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्टर्स आर इन C++. एक आहे तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर दॅट इज नॉट हॅविंग एनी आर्ग्युमेंट. सेकंड आहे तुमचा पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर ज्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स हे बिल्ट इन डेटा टाईपचे असतात. लाईक तुम्ही एक इंट पास केला आहे, सेकंड एक स्ट्रिंग पास केली आहे, लाईक दिस. थर्ड आहे तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर. म्हणजे समजा मी ऑलरेडी एक ऑब्जेक्ट क्रिएट करून ठेवला आहे आणि सेम ऑब्जेक्टचा रोल नंबर आणि नेम मला दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये टाकायचा आहे, तर त्या केसमध्ये आपला तिसरा असणार आहे कॉपी कन्स्ट्रक्टर. आता ओव्हरऑल परत मी एकदा रिवाइज करते. कन्स्ट्रक्टर काय आहे? इट इज अ स्पेशल मेंबर फंक्शन ऑफ अ क्लास विच इज हॅविंग सेम नेम ॲज अ क्लास नेम. इट इज नॉट, आता याचा रिटर्न टाईप काहीच नसणार आहे, नॉट इवन वाईड, पण याला आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करू शकता. मग आणि हा कन्स्ट्रक्टर कधी कॉल होणार आहे? जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता तेव्हा ॲटोमॅटिकली हा कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. मग आता इथे काय होईल, तुम्ही एक S1 ऑब्जेक्ट क्रिएट केला सपोज, तर ॲटोमॅटिकली हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला आणि त्याच्या रोल नंबर आणि नेमला व्हॅल्यूज सेट होतील ज्या तुम्ही स्पेसिफाय केले डिफॉल्टमध्ये त्या. ओके. पण असं नॉर्मली अशी प्रॅक्टिस असते का? असं नसणार आहे की प्रत्येक स्टुडंट तुम्ही जो ऑब्जेक्ट क्रिएट करता त्याला हेच नेम आणि हाच रोल नंबर, असं थोडीच असणार आहे. जर तुम्ही असंच लिहिलं ओनली डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असेल तुमच्या प्रोग्राममध्ये तर काय होईल की ऑलवेज जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताल तेव्हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि तुमचा रोल नंबर आणि नेमला ज्या व्हॅल्यूज तुम्ही प्रोव्हाइड केले त्या प्रत्येक ऑब्जेक्टला जातील. कळतं आहे? पण अशी सिच्युएशन नॉर्मली नसते, म्हणून एक सेकंड टाईप दिला आहे दॅट इज अ पॅरामेट्राइज्ड कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट म्हणजे नो आर्ग्युमेंट, दॅट्स इट. जर समजा तुम्ही हा कन्स्ट्रक्टर लिहिलाच नाही किंवा तुम्ही आधी जे प्रोग्राम आपण केले होते की लाईक वी हॅव रिटन देअर गेट डेटा मेंबर फंक्शन, तर त्या प्रोग्राममध्ये मग कन्स्ट्रक्टर होता की नाही? नाही, आपण नव्हता लिहिला, पण कंपायलर विल ऑलवेज प्रोव्हाइड अ कन्स्ट्रक्टर. हे लक्षात ठेवायचं. अँड दॅट इज अगेन अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. म्हणजे व्हेनेवर वी आर नॉट रायटिंग एनी कन्स्ट्रक्टर इन अ क्लास, कंपायलर विल प्रोव्हाइड अ कन्स्ट्रक्टर अँड दॅट विल बी द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके. ॲक्च्युली डिफॉल्ट आणि नो आर्ग्युमेंटमध्ये थोडासा डिफरन्स आहे, पण इथे C++मध्ये सेम टर्मिनॉलॉजी वापरतात की नो आर्ग्युमेंट म्हणजे डिफॉल्ट, डिफॉल्ट म्हणजे नो आर्ग्युमेंट. पण खरं तर डिफॉल्ट म्हणजे जो कंपायलरनं पास केला आहे, जो आपण नाही क्रिएट करत आहे, आणि हा ॲक्च्युली काय पाहिजे आहे? नो आर्ग्युमेंट पाहिजे. पण तुम्ही दोन्ही सेम कन्सिडर करू शकता कारण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि नो आर्ग्युमेंट सेम असतं. ओके. पण जर कंपायलरनं प्रोव्हाइड केला तर त्याला आपण काय म्हणायचं? डिफॉल्ट म्हणायचं. जर आपण लिहिला त्या टाईपचा कन्स्ट्रक्टर त्याला आपण म्हणणार आहे नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. कळायला आता? नाव नेक्स्ट. पण असं नॉर्मली कधी असेल का, ही सिच्युएशन कधी असेल का की प्रत्येक स्टुडंटचा रोल नंबर 5 आणि प्रत्येक स्टुडंटचं नेम ABC, असं थोडीच असणार आहे. म्हणून सेकंड टाईप आहे पॅरामेट्राइज्ड कन्स्ट्रक्टर, तो आपण बघूया. एनी डाऊट्स इन दिस? आता पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टर कसा लिहायचा की समजा सेमच की इट इज हॅविंग सेम नेम ॲज अ क्लास नेम, इट इज नॉट हॅविंग एनी रिटर्न टाईप. आता याला पॅरामेट्राइज्ड असं का म्हणलं आहे? पॅरामेट्राइज्ड म्हणजे तुम्ही इथं पॅरामीटर्स पास करता. आता पॅरामीटर्स कुठले पास करायचे? जे डेटा मेंबर्सला व्हॅल्यू तुम्हाला असाइन करायचे त्याच्यासाठीच तुम्ही पॅरामीटर पास करणार ना. का तर पर्पजच आहे कन्स्ट्रक्टरचं की कन्स्ट्रक्टर विल बी कॉल्ड ॲटोमॅटिकली व्हेनेवर यू आर क्रिएटिंग ऑब्जेक्ट आणि कन्स्ट्रक्टर इज यूज टू इनिशियलाइज द डेटा मेंबर्स. म्हणजे या डेटा मेंबर्सना व्हॅल्यूज इनिशियलाइज करणं हाच मेन पर्पज आहे कन्स्ट्रक्टरचा. ओके. मग आता आपण इथे समजा लिहिलं की मला पहिल्यांदा काय पास करावं लागेल? रोल नंबरसाठी व्हॅल्यू पास करावी लागेल. तो आपण कॉल कसा करणार? लाईक मी कॉल असा करणार की सपोज आपण एक ऑब्जेक्ट अजून एक क्रिएट करतो स्टुडंटचा लेट S2 आणि त्याला मी रोल नंबर पास करणार. लाईक समजा रोल नंबर आहे 1 आणि नेम आहे राम, तर ॲटोमॅटिकली जेव्हा S2 क्रिएट होईल मेमरीमध्ये तेव्हा काय झालं पाहिजे की त्याचा रोल नंबर 1 सेट झाला पाहिजे आणि नेम राम सेट झाला पाहिजे, अशी माझी रिक्वायरमेंट आहे. मग या टाईपनं जर कन्स्ट्रक्टर पाहिजे असेल तर
कुठला पाहिजे तो कंपल्सरी पॅरामेट्राइज, तुम्ही 2 आर्ग्युमेंट्स त्याला पास करताय. मग इथे पण तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्टरमध्ये 2 आर्ग्युमेंट्स फेच केले पाहिजेत ना, कळतं आहे. मग आता पहिल्याचं डेटा टाईप काय आहे, हा असणार आहे तुमचा रोल नंबर आणि रोल नंबरचा डेटा टाईप आहे इंट, म्हणून आपण पहिला इंट पास केला. याला तुम्ही काहीही म्हणा, आर पण म्हणू शकता. ओके, कारण जो इकडून 1 पास झाला तो कशा तरी इकडे कॉपी होणार आहे, तो आरमध्ये कॉपी होईल. आणि सेकंड आर्ग्युमेंट नेम आहे. आता इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला की जेव्हा तुम्हाला स्ट्रिंग पास करायची असते, स्ट्रिंग म्हणजे इथे ही काय कॅरेक्टर ॲरे, कॅरेक्टरचा ग्रुप आहे म्हणजे ही स्ट्रिंग आहे, तेव्हा इथे तुम्ही डेटा टाईप काय लिहिणार आहे तर क्यार स्टार लिहिणार आहे. बिकॉज यू नो हाऊ टू पास स्ट्रिंग टू किंवा कॅरेक्टर ॲरे टू फंक्शन, किंवा कुठलाही ॲरे जर तुम्हाला फंक्शनला पास करायचा असेल तर त्याच्यामध्ये एक वे असतो की दॅट इज विथ द हेल्प ऑफ पॉइंटर यू कॅन पास. मग हा पॉइंटर आहे असं समजा कॅर स्टार, आणि पॉइंटर काय होल्ड करणार आहे, त्या स्ट्रिंगला होल्ड करणार आहे, त्या स्ट्रिंगचा बेस ॲड्रेस हा होल्ड करणार आहे. म्हणजे असं समजायचं की इथं जर समजा मी यस लिहिलं तर यस विल रिप्रेझेंट राम आणि आर विल रिप्रेझेंट 1. ओके, कारण फंक्शन कॉलिंग तुम्हाला माहिती आहे की फंक्शन कॉलिंग म्हणजे काय, तुम्ही जेव्हा फंक्शन कॉल होतं तेव्हा वॉट एव्हर पास दीज आर कॉल्ड ॲज ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स. ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स हे फॉर्मल आर्ग्युमेंट्समध्ये ऑलवेज कॉपी होतात. म्हणजे तुम्ही जर हा 1 पास केला तर 1 आरमध्ये कॉपी होईल, इथे आर टेम्पररी क्रिएट होणारच आहे. आणि सेकंड ॲक्च्युली आपण जे राम पास करतो ना, तर राम स्ट्रिंग डायरेक्टली एसमध्ये कॉपी झाली असं नका समजू. एस विल होल्ड द बेस ॲड्रेस ऑफ दॅट राम स्ट्रिंग. तर राम इथे आहे सपोज मेमरीमध्ये स्टोअर झाला आहे आणि याचं नेम आहे याचा ॲड्रेस आहे सपोज 100, तर टेम्पररी 100मध्ये ॲड्रेस असतो. असं ॲक्च्युली स्ट्रक्चर असतं ते. म्हणजे हा बिकॉज इट इज अ कॅरेक्टर ॲरे, तुम्ही मेनमध्ये जे काही पास करताय तर त्याच्यासाठी स्टोअर होणार आहे ते कुठेतरी, आणि त्याचा इनिशियल ॲड्रेस ॲक्च्युली यसमध्ये असतो. आरमध्ये काय आलं आहे 1 आलं आहे आणि इथे यसमध्ये काय आलं आहे राम आलं आहे. आता मला ह्या व्हॅल्यूज कशाला सेट करायचे, दिस आर एन ओ आणि नेम. का आर एन ओ आणि नेम काय रिप्रेझेंट करतं, S2 ऑब्जेक्टचे मेंबर्स. म्हणजे जेव्हा तुम्ही हा S2 क्रिएट केला तेव्हा मेमरीमध्ये S2 क्रिएट झाला आणि त्याच्याकडे 2 मेंबर्स आहेत, लाईक रोल नंबर आहे आणि नेम आहे. तर मग काय होईल की रोल नंबर आणि नेमला ह्या 2 व्हॅल्यूज तुम्ही पास करणार आहे, त्या सेट करायच्यात आपल्याला. हा पर्पज आहे आपला. मग आता इथे काय स्टेटमेंट लिहिणार, सी काय होतं की S2 इज अ ऑब्जेक्ट ऑफ स्टुडंट क्लास. आपण जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा ॲटोमॅटिकली काय कॉल होतं, कन्स्ट्रक्टर कॉल होतं. मग जर तुम्ही काहीच आर्ग्युमेंट पास नाही केलं तर कुठला कन्स्ट्रक्टर कॉल होईल, हा डिफॉल्टवाला. जर समजा तुम्ही सम आर्ग्युमेंट्स पास करताय तर तो कुठला, हा पॅरामीटराइज, कारण तो मॅचिंग करतो की इथं तुम्ही किती आर्ग्युमेंट्स पास केले, 2. ओके, तर एक 1 आहे तो इंटीजर अँड सेकंड आहे स्ट्रिंग. तर इंट आणि स्ट्रिंग आर्ग्युमेंटला मॅच होणारा कुठे आहे, हा कन्स्ट्रक्टर आहे, तर तो हा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. ओके, मग आता हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला तर आपला पर्पज काय की हा जो ऑब्जेक्ट तुम्ही नवीन क्रिएट केला लाईक S2, तर S2चे जे डेटा मेंबर्स आहेत, ॲक्च्युली तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केल्यावर मेमरी किती अलोकेट होते, जेवढे डेटा मेंबर्स आहेत तेवढे सगळे त्या पार्ट असतात त्या ऑब्जेक्टचे, म्हणजे तेवढी मेमरी अलोकेट झाली. म्हणजे मग रोल नंबर आणि नेमला मला आता व्हॅल्यू असाईन करायची, करेक्ट. मग रोल नंबर आणि नेमला मला कुठली व्हॅल्यू असाईन करायची, 1 आणि राम. मग ती कशामध्ये आली, आत्ता आर आणि एसमध्ये आली असं समज. ओके, कारण हे काय आहेत, ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स आहेत, दीज आर दी फॉर्मल आर्ग्युमेंट्स. मग आर आणि एसमध्ये व्हॅल्यूज आलेले आहेत 1 आणि राम. आता मला ते कशाला सेट करायचे आहेत, ह्या रोल नंबर आणि नेमला, S2च्या कॉलिंग ऑब्जेक्टच्या रोल नंबर आणि नेमला. आणि ऑलवेज लक्षात ठेवायचं की इथं जे मेंबर फंक्शन असू देत किंवा कन्स्ट्रक्टर असू दे, तुम्ही जो कॉलिंग ऑब्जेक्ट आहे ना S2, त्या S2चं तुम्ही डायरेक्टली जेव्हा इथं RNO किंवा नेम असं वापरता तेव्हा ते कुणाचं असतं, ते असतं कॉलिंग ऑब्जेक्टचं S2चं. म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा S1 हा ऑब्जेक्ट क्रिएट केला, हां, तेव्हा S1 ऑब्जेक्ट क्रिएट केल्यावर आपण काय केलं की रोल नंबर इक्वल टू S लिहिलं आहे, मी इथे 5 लिहिलं आहे, हिअर दिस वन इज अ 5, रोल नंबर इज इक्वल टू 5 लिहिलं आहे आणि नेम इज इक्वल टू ABC लिहिलं आहे. जेव्हा S1 ऑब्जेक्ट क्रिएट केला तेव्हा आपण आर्ग्युमेंट्स काहीच नाही पास केले. आर्ग्युमेंट्स तुम्ही काही पास नसताल करत तर ॲटोमॅटिकली हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाला. मग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाला तेव्हा हा RNO आणि हे नेम कुणाचं आहे, S1चं आहे, S1चा RNO नेम. म्हणजे ऑलवेज लक्षात ठेवायचं इथं जे काही आपण सेम म्हणजे सेम डायरेक्टली जेव्हा आपण यूज करतो की RNO आणि नेम, ते कोणाचं असतं तर ते असतं कॉलिंग ऑब्जेक्टचं. मग आता इथे कॉल आपण ऑब्जेक्ट डॉटनं नाही कॉल करत आहे, आपण काय करतो की एक डायरेक्टली ऑब्जेक्ट क्रिएट करतो
आणि ॲक्च्युली म्हणजे जो ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतो त्याचं रोल नंबर आणि त्याचं नेम कन्सिडर केलं जातं. ओके, मग आता मला इथे मला काय करायचं आहे की जे रोल नंबर आणि नेम आपण इथून पास करणार आहे ते मला S2च्या रोल नंबर आणि नेमला असाइन करायचं. तर काय केलं पाहिजे, इथं काय स्टेटमेंट्स येतील. हे 1 आणि राम कशामध्ये आलं आहे, ह्या R आणि Sमध्ये आलं आहे. म्हणजे आता मला काय करायचं, सेम इथं फक्त मला एकच करायचं आहे की या RNOला ह्या Rची व्हॅल्यू सेट करायची आहे आणि ह्या नेमला मला ह्या Sची व्हॅल्यू सेट करायची. ऑफकोर्स हेच ॲक्सेस होईल ना, कारण आपण ऑब्जेक्ट कुठला क्रिएट करतो, S2. म्हणजे इथं तुम्ही जे RNO आणि नेम वापरता ते कोणाचं असणार आहे, S2चं. मग आता इथं काय लिहिणार, टेल मी. RNO इज इक्वल टू R, कळतं आहे, असं लिहिणार. ऑफकोर्स करेक्ट. आता मला नेमला व्हॅल्यू काय असाइन करायची आहे, तर ही Sमध्ये आलेली व्हॅल्यू. पण Sमध्ये आलेली व्हॅल्यू स्ट्रिंग तुम्ही डायरेक्टली असाइन नाही करू शकत. मग तिथे आपण काय वापरणार, strcpy. तर मग इथे लिहायचं आहे आपल्याला strcpy. कशामध्ये कॉपी करायचं ते आधी लिहायचं असतं, टार्गेट. सिंटॅक्स काय आहे, टार्गेट कॉमा सोर्स. ओके, किंवा डेस्टिनेशन कॉमा सोर्स म्हणू शकता तुम्ही. तर कशामध्ये कॉपी करायचं आहे तुम्हाला, तर नेममध्ये कॉपी करायचं. हे नेम ऑफकोर्स कुणाचं असतं, S2चं, कॉलिंग ऑब्जेक्टचं असतं. हे ऑलवेज लक्षात ठेवायचं. नेम आणि काय कॉपी करायचं आहे, S. दॅट्स इट. दिस इज ओनली द पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. सिम्पल आहे. आता कन्स्ट्रक्टर काय झाली डेफिनिशन, सी कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन. हे मेंबर फंक्शन आहे आणि याला आपण आर्ग्युमेंट्स पास करू शकतो. कंपल्सरी नाही की केलंच पाहिजे. ओके, जर आपण करत नसेल तर तो आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर किंवा नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. जर तुम्ही पास करताय तर त्याला आपण म्हणणार आहे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. आणि त्यातला रिटर्न टाईप काहीच नसतो, नॉट इवन वॉइड. आणि तो कॉल आपण लिहिला कशासाठी, मेन पर्पज काय की टू इनिशियलाइज द डेटा मेंबर्स. मग डेटा मेंबर्स कुणाचे, जो ऑब्जेक्ट आहे त्याचे. ओके, हे कुणासाठी आहे, सगळं ऑब्जेक्टसाठी चाललं आहे ना हे सगळं. म्हणजे ऑब्जेक्टसाठी आपण हा क्लास क्रिएट करतो. मग याचा एक व्हेरिएबल म्हणजे एक ऑब्जेक्ट. मग एक ऑब्जेक्ट आपण क्रिएट करणार, तर करताना आपण डायरेक्टली त्याच्या डेटा मेंबर्सना व्हॅल्यूज असाइन करू शकतो युजिंग दिस कन्स्ट्रक्टर कॉन्सेप्ट. म्हणजे आता याच्यानंतर आपण काय करूया की एक डिस्प्ले फंक्शन लिहूया ॲडिशनल. आता कळालं. आता हे 2 स्टेटमेंट झाले. आता याच्यानंतरचं मी इथं लिहिते की लाईक सपोज आय वॉन्ट टू राईट वन मोर फंक्शन हिअर टू डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ नेम अँड रोल नंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टुडंट. त्याच्यासाठी आपल्याला एक फंक्शन लिहावं लागेल. आता फंक्शन कसं लिहिणार, तर फंक्शन म्हणजे मेंबर फंक्शन अगेन. डिस्प्ले करताना तुम्ही रिटर्न काही करत नाही आउटसाईडला. म्हणजे रिटर्न टाईप झालं व्हाईट, फंक्शनचं नेम झालं काय, डिस्प्ले. आणि याला आपण काही पास करायची गरज आहे का नाही, आपल्याला डिस्प्ले करायचं आहे जस्ट. ओके, आता मग आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. तर डिस्प्लेमध्ये काही नाही, सिम्पल सी आउट. आपल्याला रोल नंबर डिस्प्ले करायचं, तर मी दिलं /n रोल नंबर इज इक्वल टू RNO. म्हणजे इथे रोल नंबर इक्वल टू अशी स्ट्रिंग डिस्प्ले झाली आणि RNO डिस्प्ले झालं. आता मला नेम डिस्प्ले करायचं आहे, सिम्पल /n नेम इज इक्वल टू नेम. दॅट्स इट. दिस इज जस्ट अ डिस्प्ले फंक्शन. ओके, आणि आता हे क्लास क्लोज करूया आणि गिव सेमिकोलन. आता मला S1 आणि S2चा डेटा काय करायचा आहे, डिस्प्ले करायचा आहे. तर डिस्प्ले करताना आपण काय करणार, डिस्प्ले मेंबर फंक्शन आपण ऑलरेडी लिहिले ते जस्ट आपण कॉल करणार. तर कसं कॉल करणार, तर S1 डॉट डिस्प्ले. कुठलंही मेंबर फंक्शन आपण डॉटनं कॉल करतो. तर S1 डॉट डिस्प्ले आणि सेकंड S2 डॉट डिस्प्ले. म्हणजे यानं काय होईल, दोन्ही स्टुडंटचा डेटा तुमचा डिस्प्ले होईल आणि काय सेट झाला आहे हे तुम्ही चेक करू शकता. कळालं. मग आता नेक्स्ट जेव्हा काय होईल, S1 डॉट डिस्प्ले म्हणजे तुम्हाला काय व्हॅल्यूज डिस्प्ले झालेल्या दिसतील की लाईक 5 अँड ABC. S2 डॉट डिस्प्लेमध्ये तुम्हाला व्हॅल्यू 1 अँड राम सेट झालेली डिस्प्ले झालेली दिसेल फॉर दॅट S2. तर दिस इज जस्ट अ कॉन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट अँड पॅरामीटराइज आपण आत्ता बघितले. आता याच्यामध्येच मी एक कन्स्ट्रक्टर ॲड करणार आहे, दॅट इज अ कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके, एनी डाऊट्स इन दिस. ओके, आता नेक्स्ट बघायचं आपल्याला कॉपी कन्स्ट्रक्टर. तर कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय असणार, कॉपी म्हणजे काय की आपण समजा एक ऑब्जेक्ट ऑलरेडी क्रिएट करून ठेवला आहे आणि त्या सेम ऑब्जेक्टचा रोल नंबर नेम मला दुसऱ्या ऑब्जेक्टला पाहिजे, सेम पाहिजे. तर हे पण आपण अचीव करू शकतो आणि त्याच्यासाठी आपण लिहिणार आहे कॉपी कन्स्ट्रक्टर. दॅट इज द थर्ड टाईप ऑफ कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर. कशासाठी लिहिणार आपण की समजा एक ऑब्जेक्ट ऑलरेडी क्रिएटेड आहे, त्याला सम व्हॅल्यूज आपण असाइन करून ठेवल्यात आणि मला असं वाटतं की दुसऱ्या स्टुडंटला पण मला सेम रोल नंबर आणि नेम द्यायचं. खरं तर अशी गरज नसतं कधी
की रिअल लाईफमध्ये सेम रोल नंबर सेम नेम असू शकतं पण सेम रोल नंबर नाही आहेत. पण आपल्याला जस्ट कॉन्सेप्ट म्हणून इथं बघायचं की कॉपी कन्स्ट्रक्टर कसा असतो. ओके, तर कॉपी कन्स्ट्रक्टर आता डिस्प्ले ऑलरेडी यू नो, हे मी थोडंसं आता साईडला घेते. वी हॅव टू राईट अ थर्ड कन्स्ट्रक्टर दॅट इज अ कॉपी कन्स्ट्रक्टर. आता आपल्याला लिहायचं आहे. तर कॉपी कन्स्ट्रक्टर लिहिताना काय कन्सिडर करायचं की आपल्याला एका ऑब्जेक्टची व्हॅल्यू दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये कॉपी करायची. तर ऑलवेज लक्षात ठेवायचं की व्हॉट इज कॉपी कन्स्ट्रक्टर. कॉपी कन्स्ट्रक्टर इज अ कन्स्ट्रक्टर ऑफ अ क्लास विच इज हॅविंग ओनली वन आर्ग्युमेंट. एकतर एकच आर्ग्युमेंट असणार आहे कॉपी कन्स्ट्रक्टरला, कारण आपण एका ऑब्जेक्टचीच व्हॅल्यू दुसऱ्या ऑब्जेक्टला सेट करणार आहे. म्हणजे आपण कॉपी कन्स्ट्रक्टर आधी पहिल्यांदा एक कळायला पाहिजे की कॉल कसा करणार. तर कॉल कसा करणार आपण कॉपी कन्स्ट्रक्टर इन दिस वे. सी सपोज आपलं हे मेन आहे, तर मेनमध्ये मला कॉपी कन्स्ट्रक्टर कॉल करायचं. तर आता सी फर्स्ट की आपण S1 क्रिएट केला, S2 क्रिएट केला. आता मला S3 क्रिएट करायचं आहे सपोज. तर मी असा करणार आहे लाईक स्टुडंट S3 आणि त्याला पास करणार आहे मी S2 लाईक दिस. असं म्हणजे दिस इज जस्ट हाऊ वी कॅन क्रिएट एनी ऑब्जेक्ट बाय पासिंग अदर ऑब्जेक्ट ॲज इट्स आर्ग्युमेंट. म्हणजे आपण इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो आहे लाईक स्टुडंट S3. स्टुडंट S3 म्हणजे न्यू ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला. ऑब्जेक्ट क्रिएट केला म्हणजे S3कडं काय काय असणार आहे, सेम असणार आहे, रोल नंबर असणार आहे आणि नेम असणार आहे. इनिशियली आपण असं समजू की हे ब्लँक आहे. ओके, आता याला मी पास काय करणार आहे S2. आता S2 पास करणार म्हणजे माझी रिक्वायरमेंट काय असणार आहे त्या केसमध्ये की जो S2चा रोल नंबर आणि नेम आहे ते सेम S3ला मला पाहिजे. दिस इज माय रिक्वायरमेंट, म्हणून तर मी असं पास करणार. म्हणजे कॉपी कन्स्ट्रक्टरला आपण ॲक्च्युली पास काय करतो आहे, वी आर पासिंग अ ऑब्जेक्ट. मग किती ऑब्जेक्ट पास करणार, आपण एकाच ऑब्जेक्टचा डेटा आपण कॉपी करणार ना दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये. म्हणजे आपल्याला पास किती ऑब्जेक्ट करावे लागणार, ओनली वन. कळतं आहे. मग आता वी आर पासिंग हिअर S2. आता S2चा डेटा टाईप काय आहे, टेल मी. S2चा डेटा टाईप काय म्हणजे मी इथं जेव्हा मी कन्स्ट्रक्टर लिहिणार लाईक कन्स्ट्रक्टर लिहिणार म्हणजे मी स्टुडंट लिहिणार आहे आणि याला आपल्याला सम आर्ग्युमेंट पास करायचं आहे. आपण पॅरामीटराईजमध्ये आपल्याला माहिती आहे 1 म्हणजे हा रोल नंबर आहे, त्याचा डेटा टाईप इंटीजर आहे. ही स्ट्रिंग आहे, याचा डेटा टाईप कॅरेक्टर स्टार घेतला आपण बिकॉज इट इज अ स्ट्रिंग. कॅरेक्टर ॲरे वी आर पासिंग हिअर. आणि इथे मी S2 पास करते म्हणजे S2चा डेटा टाईप काय आहे, टेल मी. S2चा डेटा टाईप काय, S2 इज ऑफ टाईप स्टुडंट. मग स्टुडंट टाईपचं जर असेल S2 तर त्याचं इथं मला काय लिहावं लागेल, स्टुडंट अगेन. तर पण नॉर्मली ना आपण असं नाही लिहिणार आहे की डायरेक्ट स्टुडंट S. तर यानं काय होतं सांगते मी. स्टुडंट S जर लिहिलं तर दिस इज कॉल बाय व्हॅल्यू नाव. म्हणजे हा ऑब्जेक्ट आपण पास करतो S2, तर इथे एक टेम्पररी फुल ऑब्जेक्ट क्रिएट होईल लाईक S आणि त्याच्यामध्ये येईल रोल नंबरमध्ये लाईक सम व्हॅल्यू आणि नेममध्ये व्हॅल्यू लाईक 1 आणि राम याच्यामध्ये येतील. असं होत असतं जेव्हा तुम्ही कॉल बाय व्हॅल्यू करता. तुम्हाला हे पण माहिती आहे की कॉल बाय रेफरन्स असतं. कॉल बाय रेफरन्स युजिंग रेफरन्स ऑपरेटर आपण बघितलं. ओके, म्हणजे रेफरन्स व्हेरिएबल. रेफरन्स व्हेरिएबल हा कॉन्सेप्ट यूज करून आपण कॉल बाय रेफरन्स अचीव करू शकतो. काय असतं रेफरन्स व्हेरिएबल. रेफरन्स व्हेरिएबल इज अ नेम गिवन टू ऑलरेडी डिफाईन्ड व्हेरिएबल. आपण एक न्यू नेम देतो तर तो कॉन्सेप्ट यूज करून पण आपण कॉल बाय रेफरन्स अचीव करू शकतो. ओके, तर इथं मी काय करणार आहे, जस्ट आय विल नॉट राईट यस, आय विल राईट हिअर अँपरसँड यस लाईक दिस रेफरन्स यस. मग यानं काय होईल माहिती आहे, S2लाच न्यू नेम दिला जाईल S. म्हणजे तुम्ही डायरेक्टली यसनं S2चा डेटा इथं या फंक्शनमध्ये फेच करू शकता. कळतं आहे. तर यू शुड नो हिअर कॉल बाय रेफरन्स युजिंग रेफरन्स ऑपरेटर. म्हणजे आता कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय झालं, कॉपी कन्स्ट्रक्टर इज अ कन्स्ट्रक्टर दॅट इज हॅविंग सेम नेम ॲज अ क्लास नेम. एव्हरीथिंग अबाउट कन्स्ट्रक्टर इज सेम. See, copy constructor is a constructor which is taking only one argument and that is of type reference to the object of same class. सेम क्लासच्या ऑब्जेक्टचा रेफरन्स, सेम क्लास आहे ना स्टुडंट, त्याचा एक रेफरन्स आपण पास करतो. सी, कॉपी कन्स्ट्रक्टर इज अ कन्स्ट्रक्टर विच इज हॅविंग ओनली वन पॅरामीटर और यू कॅन कॉल इट ॲज अ आर्ग्युमेंट विच इज ऑफ टाईप रेफरन्स टू द सेम क्लास ऑब्जेक्ट. मग आता इथे मला काय करायचं आहे, माझा पर्पज काय की S3च्या रोल नंबर आणि नेममध्ये मला S2चाच रोल नंबर आणि नेमच्या व्हॅल्यूज कॉपी झालेल्या पाहिजे. करेक्ट. मग असं करणार ते, हाऊ टू अचीव दॅट, टेल मी हिअर व्हॉट शुड बी रिटन. मला S2चा रोल नंबर S3च्या रोल नंबरमध्ये कॉपी करायचा आहे. S3चा रोल नंबर तुम्ही इथं कॉलिंग ऑब्जेक्ट कोण आहे इथे, S3 आहे. म्हणजे S3चा रोल नंबर आणि नेम म्हणजे आपण डायरेक्टली इथं R आणि नेमनी यूज करू शकतो. ओके, मग आता मला R व्हॅल्यू कुठली असाइन करावी लागेल, Sची.
कारण S2 काय आहे की S2 मी इथं पास केला, मग S2ला कोण रेफर करणार आहे तर S, म्हणजे Sचा रोल नंबर पाहिजे मला, तर आपण डायरेक्टली इथं लिहू शकतो RNO इक्वल टू S.RNO. कळतं आहे, कारण मला S2चा RNO पाहिजे ना, तो सेम असाइन करायचा न्यूली क्रिएटेड ऑब्जेक्टला लाईक S3ला. ओके, मग आता मला नेम पण कॉपी करायला लागेल, डायरेक्ट असाइन तर नाही करू शकत. सेम काय लिहिणार मी इथं strcpy इथं लिहिणार नेम, आणि याच्यामध्ये मला कॉपी काय करायचं आता S.name. कळतं आहे, तर इथे S.name येणार. दॅट्स इट, दिस इज जस्ट माय कॉपी कन्स्ट्रक्ट. मग आता यानं काय अचीव होणार आहे मला की S3मध्ये सेम डेटा असेल जो S2मध्ये येतो. आता मला जर डिस्प्ले करून बघायचं आहे तर मी काय लिहिणार S3.display. लेट आय हॅव दॅट डिस्प्ले मेथड. आपण जी मागच्या याला घेतली तर डिस्प्ले आपल्याकडे आहे, तर डिस्प्ले फंक्शन परत एकदा लिहूया इथे. दॅट्स इट, दिस इज अवर डिस्प्ले फंक्शन लिहायचं आहे याच्यानंतर, आणि मग आपला क्लास क्लोज होणार आहे. कळतं आहे, म्हणजे आता याच्यामध्ये आपण तिन्ही टाईपचे कन्स्ट्रक्टर्स बघितले. द फर्स्ट वन इज व्हॉट इज कन्स्ट्रक्टर. Constructor is a special member function of a class which is having same name as a class but not having any return type, not even void. Whenever we are not passing anything to constructor, then that will become a default constructor. You can call it as a no argument constructor. Normally खरं तर रोल नंबर 0 द्यायला पाहिजे आणि ABC ब्लँक द्यायला पाहिजे या केसमध्ये. Suppose we are writing any constructor and for that we are passing primitive data type values as its argument, then that will become a parameterized constructor. मग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कधी कॉल होणार आहे, तुम्ही जेव्हा सेम टाईपचे आर्ग्युमेंट तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताना पास केले तर तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल होईल. आणि थर्ड आहे कॉपी कन्स्ट्रक्टर, म्हणजे हिअर आर्ग्युमेंट इज नथिंग बट अ रेफरन्स टू द ऑब्जेक्ट ऑफ सेम क्लास. सेम क्लासच्या ऑब्जेक्टचा रेफरन्स तुम्ही पास करत असाल तर त्याला म्हणणार आहे आपण कॉपी कन्स्ट्रक्टर. आणि कॉपी कन्स्ट्रक्टर कशासाठी की समजा एका ऑब्जेक्टला ऑलरेडी तुम्ही व्हॅल्यूज इनिशियलाइज करून ठेवलेत आणि सेम कॉपी करायच्या दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट करताना, तर त्यावेळेस तुम्ही या टाईपनं कॉल करू शकता. लाईक S3 तुम्ही क्रिएट करताय आणि त्याला पास करताय S2, तर त्यावेळेस S2च्या सगळ्या व्हॅल्यूज ॲटोमॅटिकली कॉपी कन्स्ट्रक्टर कॉल होऊन S3मध्ये कॉपी होतील. ओके, दिस इज अ कॉपी कन्स्ट्रक्टर. आणि मग एव्हरीथिंग वी कॅन यूज हिअर डिस्प्ले फंक्शन टू डिस्प्ले एव्हरीथिंग. कळत आहे, मेन पर्पज काय कन्स्ट्रक्टरचा, टू इनिशियलाइज द डेटा मेंबर्स ऑफ अ क्लास. याला इनिशियली व्हॅल्यूज सेट करण्यासाठी तुम्ही कन्स्ट्रक्टर हा कॉन्सेप्ट यूज करता. आणि सेकंड थिंग आहे की कन्स्ट्रक्टर विल बी कॉल्ड ॲटोमॅटिकली. आपण ऑब्जेक्ट डॉटनं कॉल केलं का कन्स्ट्रक्टर नाही, हा ॲटोमॅटिकली कॉल होतो वेन एव्हर यू क्रिएट एनी ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. कळतं आहे. आता एक सांगायचं आहे की मला एक्सप्लिसिटली कन्स्ट्रक्टर कॉल करायचं असेल, एक्सप्लिसिटली म्हणजे असं समजा की याला आपण व्हॅल्यू सेट केली आहे की 0. जर मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केला, इथं समजा मी व्हॅल्यू सेट केली आहे 0 आणि इथे सेट केली आहे सपोज नेममध्ये ब्लँक सेट केली आहे सपोज नथिंग. S1 जेव्हा क्रिएट केला तेव्हा रोल नंबर असणार आहे त्याच्याकडे आणि नेम पण असणार आहे, पण याच्यामध्ये इनिशियली व्हॅल्यू काय असणार आहे 0 येईल रोल नंबरमध्ये आणि नेममध्ये ब्लँक येईल. ओके, कारण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल. पण आता मला याला व्हॅल्यू सेट करायचे आहेत, पण माझ्याकडे गेट डेटा कुठे, गेट डेटा तर नाही आहे ना. मग मी काय करणार की आय कॅन कॉल दिस पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर एक्सप्लिसिटली. म्हणजे हे आहे ते नॉर्मल कॉलिंग आहे आपलं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. मला एक्सप्लिसिटली कॉल करायचं असेल तर आपण करू शकतो. म्हणजे हे स्टुडंट S2 जे काही केलं त्याच्या आधी मी काय करते S1ला व्हॅल्यू सेट करून घेते. कशा घेते, सी आय कॅन कॉल लाईक दिस, सी इन दिस वे. लाईक स्टुडंट आपला जो आहे कोण आहे S1 आहे, S1 इज इक्वल टू स्टुडंट आणि याला मग मी व्हॅल्यूज पास करणार लाईक 2, लेट रमेश एनिथिंग असं काहीतरी मी पास करणार. तर दिस इज वॉट एक्सप्लिसिटली कॉलिंग द कन्स्ट्रक्टर. हा आपण एक्सप्लिसिटली कॉल केला. ओके, म्हणजे आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर एक्सप्लिसिटली पण असं कॉल करू शकतो. लाईक आपण फंक्शन नेम म्हणजे स्टुडंट लिहिला आणि त्याला आर्ग्युमेंट्स पास केले आणि ते असाइन कशाला केले मी S1ला. तर दिस इज हाऊ वी कॅन कॉल अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर एक्सप्लिसिटली अगेन. म्हणजे नॉर्मल आपण असंच कॉल करणार आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, पण एक्सप्लिसिट कॉल पण पॉसिबल आहे. मग काय होईल, आधी S1साठी हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला, त्याला व्हॅल्यूज गेलं ब्लँक आणि 0 आणि ब्लँक, आणि नंतर तर S1 इज इक्वल टू स्टुडंट फंक्शन नेम म्हणजेच तुमचं क्लास नेम कन्स्ट्रक्टरचं नेम, आणि त्याला ज्या पाहिजेत त्या आर्ग्युमेंट्स हे आपण R आणि S पास केले. ओके, R आणि Sमध्ये हे येईल, रोल नंबर आणि नेम पास केला आणि हा कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिकली त्या केसमध्ये कॉल होणार आहे. कळत आहे. दिस इज जस्ट अ ओव्हरऑल कॉन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर्स. इन द नेक्स्ट सेशन वी विल सी डिस्ट्रक्टर्स कॉन्सेप्ट इन C++.